मंत्रालयाची ती अधिकृत नोटीस निघाल्याची खबर मिळताच अनिकेतच्या चेहऱ्यावरचा कडकपणा अधिकच गहिरा झाला. त्याने खिशातला फोन संथपणे सरकवला आणि कडेवर असलेल्या लहानग्या अंशुमनकडे पाहिले, जो त्याच्या काळ्या डिझायनर कोटची बटणे अत्यंत उत्सुकतेने आणि बालस्वरूप हट्टाने फिरवत होता. अनिकेतने अत्यंत हळुवारपणे अंशुमनला खाली उतरवले. त्याचा मऊ लहानसा हात आपल्या बळकट हातामध्ये घेतला आणि त्याला अत्यंत मायेने थोपटले. मयुरीच्या डोळ्यांतील ती भीती आता स्पष्टपणे ओसंडून वाहू लागली होती. तिची धडधड इतकी स्पष्ट वाढली होती की तिच्या नाकावरचा चष्मा तिच्या घामाने भिजलेल्या त्वचेवरून खाली घसरत होता. तिला खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं की विक्रमराव राजे हे नाव साधेसुधे नाही. ती पुण्यातील एका मंत्रालयाची एक अशी भयानक राजकीय सत्ता आहे जी एका रात्रीमध्ये संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते आणि माणसाला गायब करू शकते. आई, बघ ना, काकांचं ऑफिस किती मोठं आहे. इथे मी माझी सगळी खेळणी आणि माझी ती लाल गाडी आणू का गं? अंशुमनने मयुरीच्या राखाडी साडीचा काठ खाली ओढत अतिशय बालसुलभ आणि निष्पाप स्वरामध्ये विचारले. मयुरीने लगेच खाली वाकून अंशुमनला आपल्या छातीशी घट्ट धरले आणि त्याच्या कपाळावर पडलेले विस्कटलेले केस मागच्या बाजूला सारले. तिच्या डोळ्यांमध्ये साचलेला एक मोठा गरम अश्रूचा थेंब टपकन निसटला आणि तो थेट अंशुमनच्या मऊ गालावर पडला. आई, तू का रडतेस? तुला थंडी वाजते की या मोठ्या काकांनी तुला ओरडलं? अंशुमनने स्वतःच्या लहान नाजूक हाताने मयुरीचा ओला गाल पुसत विचारले. अनिकेतने मयुरीच्या या आगतिकडे आणि तिच्या डोळ्यातल्या अथांग चिंतेकडे पाहिले. त्याचा आधी असलेला तो राग आता हळूहळू एका अथांग प्रेमामध्ये आणि संरक्षणाच्या भावनेमध्ये बदलत होता. तो मयुरीच्या अगदी जवळ आला. त्यांच्यातील अंतर अवघ्या काही इंचाचे राहिले होते. मयुरीच्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये रोखून पाहत तो अत्यंत धीम्या पण पहाडासारख्या ठाम आवाजामध्ये म्हणाला, मयुरी, तू किंवा तो विक्रमराव राजे काय समजतात की एका काळ्या सरकारी कागदाच्या नोटीसने मी मागे हटणार आहे? जोपर्यंत हा लहान मुलगा आणि तू माझ्या या छताखाली आहात तोपर्यंत जगातली कोणतीही ताकद तुमच्या केसालाही हात लावू शकत नाही. आणि ही मंत्रालयाची नोटीस, ही नोटीस मी कशी फाडून फेकतो ते तू फक्त शांतपणे बघत राहा. नताशा बाजूला उभी राहून हा सगळा भावनिक आणि कौटुंबिक ड्रामा मोठ्या आवेशाने आणि असंतोषाने पाहत होती. तिच्या लंडनच्या कॉर्पोरेट जगामध्ये असा कौटुंबिक गोंधळ तिने कधीच पाहिला नव्हता. तिने आपल्या ब्रँडेड गॉगल्स डोक्यावर सरकवले आणि उंच हाय हिल्सचा खटखट आवाज करत ती मुद्दाम अनिकेतच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. नताशाने कोणाचीही पर्वा न करता अनिकेतच्या वळकट हाताला दोन्ही हातांनी घट्ट पकडले. आपला चेहरा त्याच्या खांद्यापाशी नेला आणि अत्यंत लाडीक सुगंधी हवेचा फवारा उडवत म्हणाली, अनिकेत डार्लिंग, आर यू सिरियस? तू या एका साध्या लोकल डिझायनरच्या आणि तिच्या लहान मुलाच्या चोचल्यांसाठी आपला अब्जावधींचा स्कायलाईन प्रोजेक्ट धोक्यात घालतोयस? लंडनमध्ये जर आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना हे समजलं ना तर ते तुझी बिझनेस ऑथॉरिटी एका सेकंदामध्ये काढून घेतील. कम ऑन डार्लिंग, लिव्ह दिस. आपण आत्ताच्या आत्ता ताजमध्ये जाऊया आणि यावर रिॲक्ट न करता छान डिनर करूया. नताशाने अनिकेतच्या खांद्यावर स्वतःचे डोके ठेवले आणि त्याचा हात स्वतःच्या कमरेभोवती गुंडाळण्याचा प्रयत्न केला. काचेच्या पारदर्शक भिंतीमधून मयुरीने हे दृश्य पाहिले. नताशाची ती अतिजवळीक आणि अनिकेतच्या शरीराला चिकटून उभे राहणे मयुरीच्या काळजामध्ये सुरीसारखे खुपले. मयुरीच्या अंगामध्ये रागाची आणि ईर्ष्येची एक मोठी लाट उसळली. तिचे हात इतक्या जोराने आवळले गेले की तिच्या नसा ताणल्या गेल्या. ही नखरेल मुलगी अनिकेतच्या इतकी जवळ कशी जाऊ शकते? मयुरीने मनातल्या मनामध्ये स्वतःचे दात ओठ खाल्ले. अंशुमनने नताशाकडे पाहिले आणि मयुरीच्या गळ्यामध्ये हात टाकत घट्ट करत अनिकेतकडे बोट दाखवून मोठ्याने विचारले, काका, ही नखरेल मावशी तुमच्या इतकं जवळ का उभी आहे? हिने तुमच्या हाताला का पकडले? आणि ही किती जोरात ओरडते? हिचे केस पण वाळलेल्या पिवळ्या गवतासारखे आहेत. अंशुमनच्या या निरागस अचानक आलेल्या आणि बालसुलभ वक्तव्याने पॅन्ट्रीच्या कोपऱ्यामध्ये उभा असलेला निलेश तोंडावर हात ठेवून जोरात हसला. मयुरीलाही या अत्यंत तणावपूर्ण वातावरणात कसं तरी हसू आवरेनासं झालं, पण तिने लगेच चेहऱ्यावर कडक भाव आणून अंशुमनला हलकेच सुनावले, अंशू, तसं नाही बोलायचं बाळा, गप्प राहा. नताशाचा चेहरा रागाने आणि अपमानाने लाल राखाडी झाला होता. तिने अनिकेतचा हात सोडला. व्हॉट डिड ही कॉल मी? गवतासारखे केस? अनिकेत, या लहान मुलाला अजिबात मॅनर्स नाहीत. तू याला आणि या स्त्रीला लगेच इथून बाहेर काढ, नाहीतर मी या प्रोजेक्टमधून माझी सगळी लंडनची इन्व्हेस्टमेंट आत्ताच्या आत्ता काढून घेईन. नताशा रागाने पाय आपटत आरडाओरडा करू लागली. अनिकेतने नताशाकडे एक अत्यंत थंड, कडक आणि भेदक नजर टाकली.
नताशा, पहिली गोष्ट म्हणजे अंशुमन लहान आहे आणि तो जे पाहतो तेच सत्य बोलतो. दुसरी गोष्ट, जर तुला माझी ही प्रायोरिटी आवडत नसेल आणि या मुलाचे इथे असणे बोचत असेल तर तू आत्ताच्या आत्ता या प्रोजेक्टमधून आणि माझ्या ऑफिसमधून बाहेर पडू शकतेस. आय डोंट केअर अबाउट युअर इन्व्हेस्टमेंट. अनिकेतचा हा सिंहासारखा गर्जना करणारा आणि कडक आवाज ऐकून नताशाचा सगळा गर्विष्ठपणा एका सेकंदामध्ये गळून पडला. ती मान वळवून आपले तोंड वेडेवाकडे करत स्वतःच्या केबिनकडे निघून गेली. अनिकेतने निलेशला बोलावले आणि हुकूम दिला, निलेश, माझ्या मुख्य केबिनमधली ती मोठी काळी लेदर सोफा सेटची जागा रिकामी कर. तिथे अंशुमनसाठी एक छान खेळण्यांचे टेबल, लहान मुलांचा ड्रॉइंग बोर्ड आणि मोठा स्मार्ट टीव्ही लाव. त्याला जे काही खायला हवं असेल ते ताज हॉटेलमधून मागून घे. निलेशने लगेच डोके हलवून आज्ञा पाळली आणि कामाला लागला. मयुरी अनिकेतच्या वागण्याने पूर्णपणे अवाक झाली होती. एकीकडे मंत्रालयातून नोटीस येत होती, विक्रमराव राजेंचे गुंड मागे लागले होते आणि दुसरीकडे हा माणूस एका लंडनच्या अब्जाधीश पार्टनरला घालवून द्यायला तयार होता. पण तिच्या मुलाच्या साध्या हट्टासाठी स्वतःची मुख्य केबिन बदलत होता. मयुरीच्या काळजामध्ये अनिकेतबद्दलचा तो जुना दडपलेला अभिमान, अथांग प्रेम आणि सुरक्षिततेची भावना पुन्हा एकदा उफाळून आली. अंशुमन निलेशसोबत केबिनच्या आतमध्ये पळत गेला तेव्हा मयुरी आणि अनिकेत कॉरिडॉरमध्ये एकमेकांसमोर पूर्णपणे एकटेच उरले. हवामानामध्ये एक वेगळाच तीव्र, भावनिक आणि रोमॅन्टिक तणाव पसरला होता. मयुरीने पाणावलेल्या डोळ्यांनी अनिकेतकडे पाहिले. अनिकेत, तू हे सगळं का करतोयस? का स्वतःचे करोडो रुपयांचे नुकसान करून घेतोयस आमच्यासाठी? तू नताशाला असं बोलायला नको होतं. ती तुझ्या आंतरराष्ट्रीय बिझनेससाठी खूप महत्त्वाची आहे. अनिकेत मयुरीच्या 2 पावले जवळ आला. त्याने चेहऱ्यावरचे ते कडक कॉर्पोरेट भाव पूर्णपणे वेचून गेले. त्याने मयुरीचा थरथरणारा डावा हात आपल्या मोठ्या हातांमध्ये घेतला. त्याचा उबदार, ओळखीचा स्पर्श मयुरीच्या संपूर्ण शरीरामध्ये एक विजेची लहर पसरवून गेला. माझ्यासाठी या जगामध्ये तुझ्या आणि अंशुमनच्या सुरक्षिततेपेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं नाहीये मयुरी. तू मला भलेही काही सांगू नकोस. तू ते मूळ सत्य काळजामध्ये लपवून ठेव. पण मला एवढं नक्की माहिती आहे की ज्या दिवशी मी तुला आणि अंशुमनला गमावेन त्या दिवशी या माझ्या अब्जावधींच्या स्कायलाईन साम्राज्याला काहीही अर्थ उरणार नाही. अनिकेतचे हे शब्द ऐकून मयुरीचा उरला संयम पूर्णपणे सुटला. तिने अनिकेतच्या छातीवर डोके टेकवले आणि ती शांतपणे अश्रू ढाळू लागली. अनिकेतने अत्यंत हळुवारपणे तिची कंबर आपल्या बाहूंमध्ये कवेमध्ये घेतली आणि तिला स्वतःशी घट्ट पकडले. ऑफिसच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि एकमेकांच्या हृदयाचे वेगाने पडणारे ठोके ऐकू येत होते. अनिकेतने मऊपणाने तिच्या मखमली केसांवर आपले ओठ टेकवले आणि तिचा तो चंदनाचा सुवास आपल्या श्वासामध्ये भरून घेतला. तितक्यात केबिनच्या आतून अंशुमनचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. आई, काका, बघा मी काय काढलंय. त्या आवाजाने मयुरी दचकली आणि तिने लाजून स्वतःला अनिकेतच्या मिडीतून मागे खेचले. तिने पटकन आपले अश्रू पुसले आणि नाकावरचा चष्मा नीट केला. अनिकेतच्या ओठांवर एक मंद, जुने हसू आले. ते दोघे केबिनच्या आतमध्ये गेले. अंशुमनने ड्रॉइंग पेपरवर 3 माणसांची चित्रे काढली होती. एक मोठी स्त्री, एक लहान मुलगा आणि एक मोठा पुरुष ज्याच्या डोळ्यांना निळा रंग दिला होता. हे बघ आई, ही तू, हा मी आणि हे निळ्या डोळ्यांचे काका. अंशुमनने अतिशय आनंदाने ते चित्र दाखवले. अनिकेतने ते चित्र हातामध्ये घेतले. त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यामध्ये एक पाणी साचले, पण त्याने ते कुशलतेने लपवले. खूप सुंदर चित्र आहे चॅम्प. हे चित्र माझ्या मुख्य टेबलवर काचेच्या खाली राहील. अनिकेतने ते चित्र आपल्या मुख्य बिझनेस टेबलवर मध्यभागी ठेवले. तेवढ्यात ऑफिसच्या मुख्य काचेचा दरवाजावर जोरात थाप पडली. 2 खाकी वर्दीतले सरकारी पोलीस अधिकारी आणि मंत्रालयाचा एक शिपाई हातामध्ये लाल मेणबत्तीचा शिक्का असलेली काळी फाईल घेऊन आतमध्ये आले. मिस्टर अनिकेत देसाई कोण आहेत? मंत्रालयाच्या भूमी अभिलेख विभागाकडून द स्कायलाईन प्रोजेक्ट तात्काळ बंद करण्याचा हा अधिकृत आदेश आहे, अधिकाऱ्याने कडक आवाजामध्ये म्हटले. हे ऐकताच मयुरी पुन्हा एकदा पांढरी फटक पडली. तिने अंशुमनला पटकन मागे खेचले. पण अनिकेतच्या चेहऱ्यावर जराही भीती नव्हती. तो अत्यंत संत आणि आत्मविश्वासाने पुढे आला. त्याने ती फाईल हातामध्ये घेतली. त्या नोटीसवर मारलेला विक्रमराव राजेंचा तो गुप्त शिक्का पाहिला आणि तो कागद पोलिसांसमोरच शांतपणे 2 तुकड्यांमध्ये फाडून बाजूच्या डस्टबिनमध्ये फेकून दिला. जा आणि तुमच्या त्या राजेंना सांगा की अनिकेत देसाई कागदाच्या तुकड्यांना घाबरत नाही. कोर्टात भेटू. अनिकेतचा हा सिंहासारखा गर्जना करणारा आवाज ऐकून ते अधिकारीही हादरले. रहस्य अजूनही पूर्णपणे सुरक्षित होते. मयुरीने त्या 10 वर्षांपूर्वीच्या अपघाती आणि निलंबित कराराची मूळ सत्य कहाणी अजूनही उघड केली नव्हती. पण आता अनिकेतने थेट मंत्रालयाच्या आगीमध्ये पाऊल ठेवले होते आणि या महाकथेला एक अत्यंत भीषण, थरारक आणि कौटुंबिक युद्धाच्या वळणावर आणून उभे केले होते. अनिकेतने फाडलेले त्या कागदाचे 2 तुकडे डस्टबिनमध्ये पडताच केबिनमध्ये थिजवून टाकणारी शांतता पसरली.
ते सरकारी अधिकारी आणि पोलीस अनिकेतच्या या धाडसाने अवाक झाले होते. एका क्षणासाठी त्यांना काय बोलावे हे सुचेना. मिस्टर देसाई, हा सरकारी कामात हस्तक्षेप आणि कोर्टाच्या आदेशाचा अपमान आहे. याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. तो पोलीस अधिकारी रागाने लाल होत म्हणाला. परिणाम काय होतात हे मला खूप चांगलं माहिती आहे इन्स्पेक्टर. अनिकेतने स्वतःच्या कोर्टाची बटणे नीट करत अत्यंत शांत पण घोगऱ्या आवाजामध्ये आणि धगधगत्या आवाजामध्ये उत्तर दिले. तुमच्या त्या साहेबांना सांगा की 10 वर्षांपूर्वी कागदपत्र दाबून आणि कायदे निलंबित करून जे खेळ खेळले गेले ते खेळ आता या मुंबईमध्ये चालणार नाहीत. जर ताकद असेल तर कोर्टाची अधिकृत समन्स घेऊन या. अशा गल्लीबोळातल्या नोटिसा घेऊन माझ्या ऑफिसमध्ये पाऊल टाकायची हिंमत पुन्हा करू नका. गेट आउट. अनिकेतच्या त्या बुलंद आवाजाने आणि डोळ्यांमधील अंगार पाहून पोलीस अधिकारी आणि मंत्रालयाचा तो शिपाई एक शब्दही न बोलता माघारी फिरले आणि घाईघाईने केबिन बाहेर निघून गेले. मयुरीच्या पायातली उरली सुरली ताकदही गळून पडली होती. तिने टेबलाचा कोपरा धरला. तिचे श्वास वेगाने चालले होते. 10 वर्षांपूर्वी कागदपत्र दाबून अनिकेतच्या तोंडचे हे शब्द ऐकून तिचे हृदय छातीतून बाहेर येईल इतक्या जोराने धडधडू लागले. अनिकेतला काही गोष्टी समजायला लागल्या होत्या. त्याला संपूर्ण सत्य माहीत नसले तरी त्याच्या हाती चक्रव्यूहाचा एक असा धागा लागला होता जो सरळ त्या जुन्या अपघाताकडे जात होता. अंशुमन बाजूला उभा राहून या दोघांकडे पाहत होता. वातावरण किती गंभीर आहे याची कल्पना त्याला नसली तरी आईच्या चेहऱ्यावरचा पांढरा फटक रंग पाहून तो तिच्या साडीचा काठ घट्ट पकडून उभा राहिला. अनिकेत संत पावले टाकत मयुरीच्या अगदी जवळ आला. त्याने आपल्या दोन्ही हातांनी मयुरीचे थरथरणारे खांदे पकडले. यावेळी त्याच्या स्पर्शामध्ये राग नव्हता तर एक प्रचंड व्याकुळता आणि सत्याचा शोध घेण्याची एक सडेतोड जिद्द होती. मयुरी, अनिकेतचा आवाज अत्यंत सखोल आणि हुंदक्यासारखा आला. मला आता उत्तरं हवी आहेत. 10 वर्षांपूर्वी त्या पुण्याच्या हायवेवर जो अपघात झाला होता तो साधा अपघात नव्हता ना? त्या रात्री तुझ्या हॉटेलमधून अचानक गायब झालीस आणि ज्या जमिनीचा करार दुसऱ्या दिवशी सकाळी निलंबित झाला त्या सगळ्याचा संबंध विक्रमराव राजेंशी आहे ना? मयुरीने घाबरून अनिकेतच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिचे ओठ थरथरले. तिच्या काळजामध्ये साचलेला अश्रूंचा बांध फुटायच्या बेतात आला होता. अनिकेत प्लीज, मी तुला हात जोडते. त्या रात्रीबद्दल विचार करू नकोस. तू जितकं खोल जाशील तितकं तुला समजेल की तो करार निलंबित नव्हता केला गेला तर त्या कराराच्या बदल्यामध्ये एका माणसाचा जीव वाचवला गेला होता. मयुरीच्या तोंडून हे वाक्य निसटले आणि तिने लगेच स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. तिला समजले की तिने नकळतपणे रहस्याचे खूप मोठे कवाड उघडले होते. अनिकेतचे डोळे मोठे झाले. त्याच्या मनामध्ये एकाच वेळी हजारो प्रश्न निर्माण झाले. एका माणसाचा जीव वाचवला गेला होता. कुणाचा जीव? आणि मयुरीने त्या बदल्यात स्वतःचे आयुष्य, स्वतःचे प्रेम का पणाला लावले? अनिकेतच्या काळजामध्ये प्रचंड मोठी धडधड झाली. त्याच्या हाताची पकड मयुरीच्या खांद्यावर अजून घट्ट झाली. कोणाचा जीव मयुरी? कोणाचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःला आणि मला उद्ध्वस्त केलंस? तो विक्रमराव राजे तुला कोणत्या गोष्टीवरून ब्लॅकमेल करत होता? अनिकेतने भावनिक होऊन ओरडला. मयुरी ढसाढसा रडू लागली. तिने मान खाली घातली आणि अश्रूंनी भिजलेल्या आवाजामध्ये म्हणाली, मी यापेक्षा जास्त काहीही सांगणार नाही अनिकेत. तू वाटल्यास मला कामावरून काढून टाक. मला या प्रोजेक्टवरून दूर कर. पण जर मी ते पूर्ण सत्य आज तुला सांगितलं तर विक्रमराव राजे उद्या सकाळचा सूर्य तुला बघूच देणार नाहीत. मला माझ्या आयुष्याची पर्वा नाहीये. मला फक्त तुझा आणि या आपल्या अंशूचा जीव वाचवायचा आहे. तितक्यात बाजूला उभा असलेला अंशुमन मयुरीच्या पायांना बिलगला आणि रडत म्हणाला, आई, तू का रडतेस? या काकांनी तुला मारलं का? काका, माझ्या आईला नका न रडू प्लीज. अंशुमनच्या या निष्पापाने रडवेल्या आवाजाने अनिकेतचे मन पूर्णपणे वेतळून गेले. त्याच्या स्वतःच्या डोळ्यांमधून एक अश्रूचा थेंब उघळला. त्याने स्वतःचा राग दाबला आणि तो खाली बसून अंशुमन लाभल्या कवेमध्ये घेत म्हणाला, नाही बाळा, काका तुझ्या आईला नाही रडवत. काका फक्त तुझ्या आईचे अश्रू पुसायचा प्रयत्न करतोय. अंशुमने अनिकेतच्या गळ्यामध्ये हात टाकले आणि आपले लहानसे डोके अनिकेतच्या खांद्यावर ठेवले. त्या स्पर्शाने अनिकेतला एक असा सुखद आणि अथांग अनुभव दिला जो त्याने आयुष्यामध्ये कधीच अनुभवला नव्हता. त्याला आतून जाणीव होत होती की या मुलाच्या आणि त्याच्या रक्तामध्ये खूप मोठे न सुटणारे नाते आहे. दुसऱ्या बाजूला नताशा तिच्या केबिनमधून हा सगळा प्रकार पाहत होती. तिच्या हातामध्ये फोन होता. तिने गुपचूप मयुरीचा आणि अंशुमनचा फोटो काढला होता आणि लंडनला आपल्या वकिलांना पाठवून दिला होता. अनिकेत, तू या साध्या डिझायनरसाठी मला आणि लंडनच्या प्रोजेक्टला नाकारलंस ना? आता बघ मी या मयुरीचा आणि तिच्या या मुलाचा भूतकाळ कसा बाहेर काढते. नताशाच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि ईर्ष्येचे हसू उमटले. संध्याकाळचे 6 वाजले होते. ऑफिसमध्ये शांतता पसरली होती. कदमचा फोन अनिकेतच्या फोनवर वाजला. अनिकेतने अंशुमनला सोफ्यावर बसवले आणि केबिनच्या कोपऱ्यामध्ये जाऊन फोन उचलला. बोल कदम, काय बातमी आहे? सर, कदमचा आवाज अतिशय गंभीर आणि हादरा देणारा होता.
मी सेंट्रल आर्काइव्हच्या त्या गुप्त कोडचा पूर्णपणे अर्थ लावला आहे. 10 वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या रात्री विक्रमराव राजेंनी देसाई घराण्याला मोडून काढण्यासाठी आणि ती मौल्यवान जमीन हडपण्यासाठी एक भयंकर खेळ खेळला होता. त्यांनी तुमचा अपघात घडवून आणला होता. तर त्या रात्री तुम्हाला वाचवण्यासाठी हॉस्पिटलचा खर्च किंवा मदत नव्हती. तर विक्रमराव राजेंची अट होती की मयुरी मॅडमने अनिकेत सरांच्या आयुष्यातून कायमचे निघून जावे, अन्यथा ते हॉस्पिटलमध्येच तुमचा जीव घेणार होते आणि अपघाताचा आळ मयुरी मॅडमवर ढकलणार होते. सर, तुमचा जीव वाचवण्यासाठी मयुरी मॅडमने त्या जमिनीवरील आपला हक्क विक्रमराव राजेंच्या नावावर केला होता आणि स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून त्या तुमच्या आयुष्यातून कायमच्या लांब निघून गेल्या. त्या फसवून गेल्या नव्हत्या सर, त्यांनी स्वतःचे आयुष्य देऊन तुमचा जीव वाचवला होता. कदमचे हे शब्द कानावर पडताच अनिकेतच्या हातातला फोन खाली सरकला आणि थेट फरशीवर आदळला. त्याच्या पायाखालची जमीनच जणू पूर्णपणे सरकली होती. त्याच्या संपूर्ण शरीरातून एक भयंकर हादरा बसला. 10 वर्षांपासून तो ज्या मयुरीला फसवणूक करणारी, पैशांसाठी सोडून जाणारी आणि बेवफा समजत होता, ती मयुरी प्रत्यक्षात त्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य, स्वतःची प्रतिष्ठा, सुख आणि स्वतःचे प्रेम आगीमध्ये जाळून बसली होती. अनिकेतने हळूच मान वळवून मयुरीकडे पाहिले, जी अंधुक प्रकाशामध्ये अंशुमनचे विस्कटलेले केस नीट करत होती. अनिकेतच्या डोळ्यांमधून पश्चातापाची आणि अथांग प्रेमाची धार वाहू लागली. मूळ त्यागाचे रहस्य आता पूर्णपणे उघडे पडले होते. पण अजूनही अंशुमनच्या जन्माचे अधिकृत गुपित आणि विक्रमराव राजेविरुद्धच्या या मोठ्या लढाईचे अंतिम पान उघडायचे बाकी होते. सस्पेन्स आता एका भयंकर, हृदयद्रावक आणि भावनिक वादळाच्या अशा टोकावर येऊन पोहोचला होता, जिथून अनिकेत आणि मयुरीचे नाते कायमचे बदलणार होते.